फूल की शुरुआत कली से होती है, जिंदगी की शुरुआत प्यार से होती है। फूल की शुरुआत कली से होती है, जिंदगी की शुरुआत प्यार से होती है। प्यार की शुरुआत अपनों से होती है एंड अपनों की शुरुआत आप सबसे होती है। सो हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज कोराडीवरनं तुम्ही बघितलंच असेल बेसा पिपळाला आलेली आहे। इथे आहे झेन स्टुडिओचं इनॉग्रेशनचं प्रोग्राम। इथे मी आली होती ॲज अ अँकर म्हणून आणि चला तर दिवसभराचं स्ट्रगल करून झाल्यानंतर आम्ही फायनली इथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर मग आम्ही सुरुवात केली मेकअपला। सो माझी मेकअप आर्टिस्ट होती अलिशा, जिने मला खूप सुंदर मेकअप लुक करून दिलेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। शी इज अ सुपर मेकअप आर्टिस्ट, खूप सुंदर रेडी करून दिला, खूप सुंदर। मला एकदम सिंपल मेकअप आवडतो। मी हेवी मेकअप बरेच करते, डिपेंड्स ऑन मेकअप आर्टिस्ट, पण स्पेशली हा मेकअप मला स्वतःला करायचा होता, स्वतःसाठी करायचा होता। म्हणून बघा तुम्ही बघू शकता माझा किती सिंपल अँड सोबर मेकअप लुक तिने करून दिलेला आहे। मी साडी घालणार आहे म्हणून ती मला साडी घालून देते आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर ड्राफ्टिंग तिने करून दिली आणि माझी हेअरस्टाईल अजूनपर्यंत बाकी होती, कारण आम्हाला सुचत नव्हतं की आम्ही कुठली हेअरस्टाईल करावी म्हणून। आणि तुम्ही बघू शकता की मला लिटरली असं म्हणजे खूप फास्ट होईल अशी हेअरस्टाईल हवी होती, कारण ऑलमोस्ट वेळ झालाच होता। तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगू शकता। इतका सुंदर सिंपल मेकअप लुक करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही झेन स्टुडिओमधून हा तुम्ही मेकअप करू शकता। तुम्ही बघू शकता मला प्रचंड आवडलेला होता लिटरली, आणि मी त्या दिवशी खूप खुश होते आणि स्वागत करते। तर मी आज इथे आली आहे ॲज अ अँकर म्हणून आणि तुम्हाला दाखवते इथे आहे इनॉग्रेशनचं प्रोग्राम। बेसा पिपळाला ओपन होत आहे झेन स्टुडिओ सलोन आणि मेकअप, ब्युटी, हेअर, नेल्स सगळं काही इथे तुम्हाला मिळेल। आणि चला तर आपण बघूया डेकोरेशन। इनॉग्रेशनचा प्रोग्राम म्हटला आणि डेकोरेशन नसणार, बघा किती सुंदर डेकोरेट केलेलं होतं, अतिशय खूपच खूप 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 सुंदर। मला तर तो क्षण इतका अविस्मरणीय आहे माझ्यासाठी की एवढं सुंदर आणि इतकी पॉझिटिव्ह वाईब होती, इतकं छान वाटत होतं की खरंच अगदी घरासारखी फिलिंग येत होती। तुम्ही बघू शकता अगदी हायवेवर हा स्टुडिओ ओपन झालेला आहे आणि इथे बरेच काही फ्लॅट वगैरे, सोसायटी वगैरे अजूनपर्यंत हा एरिया खूप 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 चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतच आहे। तर तुम्हाला दाखवलेलं आहे मी आउटर डेकोरेशन्स आणि सो फायनली प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे। मी माझं बोलणं स्टार्ट केलं आणि बोलल्यानंतर आम्ही काहीतरी बरंच काहीतरी डिस्कशन वगैरे करत होतो। तुम्ही बघू शकता मी बरंच काही अँकरिंगमध्ये ॲड केलेलं होतं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नाही ऐकू शकले कारण ते प्रॉपर शूट झालेलं नव्हतं, म्हणून मी ॲक्च्युली म्युझिकही लागली होती। सो बॅकग्राऊंडला कॉपीराईट क्लेम नको बसायला म्हणून मग मी हे सगळं केलं। खूप छान छान क्विझेस खेळले, गेम खेळले आणि फायनली ती वेळ आली ती म्हणजे उद्घाटनची। इतकी एक्साइटमेंट होती कारण आम्हाला म्हणजे खूप एक्साइटमेंट होती, सकाळपासून आम्ही यासाठी खूप तयारीमध्ये गुंतलेलो होतो। फायनली इथे प्रेझेंट होत्या ट्विंकल बोरकर मॅम, त्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आम्ही केला आणि देन आफ्टर फायनली केक कटिंग नंतर आम्ही मस्तपैकी डान्स केला, एन्जॉय केलं। सो असा होता आजचा व्लॉग। प्लीज शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू। मी माझं बोलणं स्टॉप करते आहे। तुम्ही बघू शकता आम्ही थोडंफार तरी खूप छान असं एन्जॉय केलं अँड होप सो तुम्हाला आजचा व्लॉग खूप खूप आवडला असेल। प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।